प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच टर्निंग पॉइंट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये इतका छान जबरदस्त पॉइंट आलेला आहे की आता महिपत सुद्धा आता प्रियाचा भांड फोडायला निघालाय आणि बाबू सुद्धा आता प्रियाचा भांड फोडायला निघालाय आणि महिपत सोबत म्हणजे आता प्रिया आणि बाबूचा कच्चुली काही संबंध असण्याची खरंतर शक्यता नाहीये. पण हो, तो संबंध आहे. आणि तो संबंध काय आहे? प्रियाला बाबू कशा प्रकारे ओळखतोय किंवा बाबूने पोलिसांना प्रियाबद्दल काय माहिती सांगितले आणि बाबूला पाहताच आता इकडे रविराज आणि प्रतिमा यांना काय सत्य समजलाय. सगळ्या गोष्टींच्या उलगडा या एपिसोडमध्ये होणार आहे. त्यातच आता फक्त रविराज आणि प्रतिमा यांनाच नाही तर अश्विनच्या समोर सुद्धा अनेक गोष्टींच्या असा काही उलगडा झालाय की त्यानंतर मग आता अश्विन सुद्धा जबरदस्त हादरलेला आहे. नक्की अश्विनला असं काय समजलंय की ज्याच्यामुळे अश्विनने स्वतः आता प्रियाच्या गळा दाबत तिची आता घरातून काय तर आता तिला पोलिसात सुद्धा वेची धमकी दिलेली आहे. आणि त्यानंतर रविराज आणि प्रतिमा यांना सुद्धा नक्की काय सांगितलंय सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अनेक टर्नपुसचा एपिसोड अजिबात चुकवा प्रेक्षकांनो. प्रियाने महिपतचा फोन आपल्याकडे ठेवलेला आहे आणि त्या महिपतचा फोनमुळे प्रियाला अनेक गोष्टी समजलेल्या आहेत ज्या प्रिया महिपतचा फोनची सगळीकडे इन्व्हेस्टिगेशन करत आहे. त्यावेळेला प्रियाच्या समोर आता अनेक गोष्टी आलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं साक्षीचे चॅट आणि साक्षीचे व्हिडिओ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला साक्षी जिवंत आहे एक गोष्ट समजले आणि दुसरी गोष्ट म्हणजे साक्षी आणि सचिन रिलेशनशिप मध्ये आहे ती गोष्ट समजले. आता याच गोष्टीचा कसा आणि कुठे फायदा करून घ्यायचा हे सगळं प्रेक्षकांनो हुशार प्रियाला अगदी अचूकच माहिती आहे. आणि त्यामुळे प्रियाने आता निर्णय घेतलाय काहीही झालं तरी सुद्धा या गोष्टीचा जोपर्यंत मी फायदा करून घेत नाहीये तोपर्यंत गप्प बसणार नाहीये. आणि तिच्या हातात खरंतर ऐतकोळीत भेटलेला आहे दोन गोष्टींसाठी. एक तर सुभेदारांना सुद्धा वेठीला धरण्यासाठी एक आणि दुसरं म्हणजे आता महिपत आणि साक्षीला पण वेठीला धरण्यासाठी. आणि त्यानंतर ती त्या नंबरवरून एक कॉल करते आणि तो कॉल करून ती आता नक्की साक्षीच आहे ना हा आवाज आता ऐकण्याचा सुद्धा प्रयत्न करते. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला ती त्या नंबरवरती कॉल करते आणि पलीकडून साक्षीचा आवाज येतो पी 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 तेव्हा ती कन्फर्म की नक्की तिकडे साक्षीच आहे. तोपर्यंत सचिन आता साक्षीला भेटायला प्रेक्षकांनो आलेला आहे आणि साक्षी त्याला सांगते की अण्णांच्या नंबरवरून कॉल आलाय. सचिन सांगतो तू बिलकुल चिंता करू नकोस, अण्णांच्या नंबरवरून कॉल आलाय ना तर नक्कीच तुला आता ते म्हणजे भेटतील सुद्धा, लवकरच ते येतील हे बघ, तू काळजी करू नकोस. आपण हाच नंबर ट्रॅक करण्यासाठी सांगूया का पोलिसांना. पण त्यावर ती साक्षी प्रेक्षकांनो घाबरलेली आहे आणि ती म्हणते नको हा नंबर वगैरे ट्रॅक करण्यासाठी नको सांगूया, कारण ना हा नंबर वगैरे ट्रॅक पी 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 केला तर तिला भीती आहे की पोलिसांना सांगितलं तर पोलीस नक्कीच आता महिपतला पकडतील आणि महिपतला पकडणं तर आता तिला परवडण्यासारखं नाहीये. आणि त्यामुळे ती आता त्याला गोल घुमत म्हणते की मला असं वाटते की आपण ना पर्सनल कोणातरी डिटेक्टिव्हची मदत घेतली तर कदाचित ही गोष्ट बरी होईल. काय वाटते यावरती तो म्हणतो ठीक आहे, तुझ्यासाठी काहीही तू जसं म्हणशील तसं. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो की ठीक आहे, लवकरात लवकर आता आपण पर्सनल डिटेक्टिव्ह हायर करूया. इकडे तो सायरीला शंका आलेली आहे की काहीतरी गडबड आहे आणि ती म्हणते ज्या वेळेला आपण बाहेर पडलो होतो त्यावेळेला आपण पाहिलं ना की तिकडे आपल्याला लक्षात आलं होतं की तिथे आता आपण महिपतचाच आवाज ऐकलाय. लक्षात येते का तुमच्या गोष्ट? यावरती लगेचच अर्जुन सांगायला लागतो हो माझ्या लक्षात आली ती गोष्ट, पण मला वाटलं की फक्त मलाच वाटले नाही, पण जर का तुला वाटते ना की तो महिपतचा आवाज होता तर तो 100% महिपतचा आवाज असू शकतो आणि त्यामुळे आपल्याला प्रियावरती लक्ष ठेवायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो प्रियावरती लक्ष ठेवण्यासाठी लगेचच अर्जुनने हायर केलेला आहे ते म्हणजे आपल्या आता माणसांना. आणि अर्जुनने प्रियावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. ती कुठे जाते, ती काय जाते किंवा आता तिच्या ठाव ठिकाण काय, कुणाला भेटते हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रियाच्या मागावरती अर्जुनने माणसं पाठवलेत याची प्रियाला माहिती नाहीये. आणि त्याच वेळेला मग आता सायली सांगते जर का हा महिपतचा आवाज होता तर प्रिया महिपतला 100% भेटायला गेलेली आहे. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाहीये. जर का प्रिया महिपतला भेटायला गेले तर नक्कीच या ऍक्सिडेंटच्या संदर्भात सुद्धा आता तिला काहीतरी माहिती असण्याची शक्यता आहे. काय वाटते तुम्हाला?
यावरती अर्जुन म्हणतो, हो मला सुद्धा असंच वाटते की नक्कीच तिला काहीतरी माहिती असेल, पण आपण आता डिटेक्टिव्ह पोहोचवलाय ना, तर तो आता बघेल काय करायचंय ते. इकडे प्रेक्षकांनो प्रिया आलेली आहे महिपतकडे. ज्या वेळेला प्रिया आता महिपतच्या इथे आते आणि महिपत तिला म्हणतो, तुला काय वाटतंय की मी तुला असा तसा सोडेन का? तुला अजिबात असा सोडणार नाहीये. हे बघ, एकदा का चिचुंद्रे इथून मला बाहेर पडू दे. मी इथून जर का बाहेर पडलो ना तर मात्र तुला आता अजिबात सोडणार नाहीये. कारण कसं आहे ना, माझी माणसं माझ्या शोध घेत असतीलच आणि आता माझा मोबाईल तुझ्याकडे आहे ना, त्यामुळे तुलाच माझी माणसं पहिले संपवतील आता. प्रेक्षकांनो, प्रिया विचार करते की ह्याला कसं कळलं माझ्याकडे मोबाईल आहे ते, पण आता इकडे महिपतला ऑलरेडी समजलेलं असतं की प्रियाकडे मोबाईल आहे. कारण ज्या वेळेला नागराज फोनवरती बोलत असतो त्यावेळेला त्याने ऑलरेडी ऐकलेलं असतं प्रिया सोबतच त्याचं बोलन, आणि आता त्याला ज्या वेळेला तो बेशुद्ध पडलेला असतो तेव्हा प्रियानेच आपला मोबाईल उचललेला आहे हे सुद्धा त्याला समजलेलं असतं. आणि त्यामुळे मग आता प्रिया म्हणते, हो, आणि त्यामुळे साक्षी जिवंत आहे हे मला कळलंय, आणि त्यामुळे तू माझं काहीही वेडवाकडं करू शकत नाहीयेस. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, साक्षी जिवंत आहे, तुला कळलं असले ना तरी सुद्धा मी तुझ्या वेडवापड 100% करू शकतो. त्यावरती प्रिया म्हणते, नाही, कारण तुझ्या आई साक्षीच्या नाड्या आता माझ्या हातात आहेत. यावरती तो म्हणतो, म्हणजे काय? त्यावरती प्रिया सांगायला लागते, म्हणजे तुम्हाला मी सांगते काय आहे ते सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही ना की साक्षीने येणारा नवरा पटकवलाय, साक्षी आता सेफ आहे किंवा साक्षी या सगळ्यामध्ये काही अडचणीत येणार नाहीये, पण तुम्ही 100% कसे चुकीचे आहात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावरती लगेचच आता इकडे तो म्हणतो, काय सांगणार आहेस तू मला? त्यावरती ती सांगते, जो कोणी माणूस आहे ना तुमच्या साक्षीच्या सोबत, तो दुसरा तिसरा कोणीही नसून तो आहे सुभेदारांचा जावाई सचिन. प्रेक्षकांनो, महिपतला याच्यापेक्षा मोठी धक्क्याची गोष्ट कोणती असणार? महिपत चांगला चिडतोय, अरे चिचुंद्रे तू खोटं बोलतीयस असं तिला म्हणायला लागतो. त्यावरती प्रिया म्हणते, ठीक, जर का मी खोटं बोलत असेल ना तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ना साक्षीला भेटाल ना तेव्हा स्वतः विचारा, पण मी तुम्हाला आता काही फोटो दाखवते. असं म्हणत तिने आता त्या दोघांचे जे काही याचे फोटो आहेत जे ग्रुपवरती टाकण्यात आलेले होते त्यांच्या आता ओटी भरण्याचे ते ओटी भरण्याचे फोटो आता लगेचच ती दाखवते. आणि त्यावेळी आता इकडे महिपतला धक्का बसलेला आहे. आता तो विचार करतो, नाही मी तर आता सोडणारच नाहीये. त्यावरती प्रिया म्हणते, आपण एक डील करू शकतो की मी तुमची मदत करेन, तुम्ही माझी मदत करायची. यावरती तो म्हणतो, इतके वाईट दिवस आले प्रिया, सांग, तुम्हाला जर का तुमच्या मुलीला फॉरेनला पाठवायचंय तर आता मी सचिनला म्हणजे बरोबर ते सगळं करायला लावीन, आणि मला सुद्धा तुम्ही मदत करायची. ते म्हणजे नागराज सारखा मला ट्रीट नाही करायचंय. यावरती तो तू मला म्हणतेच की तू काय करू शकतो ते मला पुष्ट करा, मला पुष्ट करून चपारावे. ती सांगते, ठीक आहे, मी स्वतःला सिद्ध करायला तयार आहे. मी पहिला डाव टाकते, दुसरा डाव तुम्ही टाकायचे. प्रेक्षकांनो, हे सगळं ठरल्यावरती आता मात्र प्रियाचा पाठलाग करत असणाऱ्या इकडे आता त्या माणसाला तस समजलेलं आहे, सांगितलेलं आहे, म्हणजे आता पूर्णपणे खोटं बोललेली आहे प्रिया ती. म्हणजे आता अश्विन सोबत ते पूर्णपणे त्याला समजले आणि त्याने आता ठरवले की काही झाला तरी सुद्धा प्रियाचा पाठलाग करायचा. प्रियाचा पाठलाग व्यक्ती करतात, एक म्हणजे अर्जुनने पाठवलेला डिटेक्टिव्ह आणि दुसरा म्हणजे आता अश्विन. अश्विनला सुद्धा आता सगळी माहिती मिळालेली आहे की प्रिया ही महिपतला भेटायला गेलेली आहे, आणि त्यानंतर तर त्याच्या पायाखालची प्रेक्षकांनो खरं तर जमीनच सरकलेली आहे. त्याला कळतच नाहीये की नक्की हे सगळं काय. आणि त्याच वेळेला त्याने आता ठरवल्या की नाही काही झाला तरी सुद्धा रविराज. आणि आता इकडे आपण एन्याची मदत घ्यायची, कारण आपल्यासोबत जे काही घडते ना त्या सगळ्या गोष्टी आता आपण पद्धतशीररित्या सगळ्यांच्या समोर मांडायच्या. चुकीचा काही व्हायला नको म्हणून आता त्याने प्रिया आणि महिपतचे काही फोटो सुद्धा आता काढून आणलेले आहेत. आणि त्याच वेळेला अर्जुनच्या डिटेक्टिव्हने अर्जुनला माहिती दिली, आणि नेमका आता त्याच वेळेला प्रेक्षकांनो बोलवलेलं बाबू आलाय. आणि बाबू सांगतो, हे बघा, मनाला फक्त महिपत पासून प्रोटेक्शन पाहिजे, बाकी मी तुमची 100% मदत करायला तयार आहे. अर्जुन म्हणतो, त्याची काळजी करायची काही गरज नाहीये, तुला 100% प्रोटेक्शन मिळणार म्हणजे मिळणार. मग त्यानंतर तो सांगतो, सांग त्या दिवशी नक्की काय घडलं होतं. यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो. बाबू खरं सांगायचं तर त्या दिवशी ईच नाही
त्यानंतर आता गेल्या वर्षीपर्यंत मी महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. म्हणजे खरं सांगायचं तर आता मला असं कळलं की मला खूप मोठा जिभेनं आजार झालेला आहे. आणि त्यावेळेला महिपत मला तिकडे मारायला आला होता, पण त्यानंतर मी तिकडून पळून गेलो. त्यानंतर सुद्धा माझं लक्ष महिपतवरती होतं. म्हणजे मला असं वाटतं होतं की मी जर का गाफील राहिलो आणि त्यांनी मला काही करण्याचा प्रयत्न केला तर म्हणून मी त्याच्यावरती लक्ष ठेवून होतो. आणि हेच लक्ष ठेवत असताना मला आता एक गोष्ट कळली की महिपतने काहीतरी धोकाबाजी करून आता त्यांच्या घरामध्ये आपला माणूस पेरलाय आणि आता त्याला तीच माहिती हवी आहे. प्रेक्षकांनो, हे सगळं होत असताना तो आता बोलायला लागतो की क्षणी कोणाला पेरले, काय पेरले याच्याबद्दल मला काही माहित नाहीये, पण आता त्याने या सगळ्या गोष्टी काय केल्यात ना याच्याबद्दल मात्र आता मला माहिती आहे. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो, आता इकडे त्यांनी सांगितल्यावरती खूप माहिती घेण्याचं आहे. हे दोघंजण जेव्हा घरी आलेत तेव्हा आता अश्विनने इकडे अर्जुनला काही गोष्टी दाखवल्यात आणि अर्जुन अश्विनला सांगतोय की दादा, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. यावरती आता इकडे पहिल्यांदा आपल्याशी बोलण्याच आहे. ज्या वेळेला अश्विन आता इच्छुक आहे हे समजल्यावरती दोघांनाही धक्का बसलाय. आणि काय झालाय अश्विन अशा विचारल्यावरती अश्विन आता सांगतोय की दादा, हे फोटो बघ. ते फोटो पाहिल्यावरती सगळ्यांनाच धक्का. त्याच आता प्रेक्षकांनो, आपण तर प्रोमो आउट झालेला पाहिलेला आहे की इकडे आता ठरवलेला आहे सुमनने की काहीही झालं तरी यांची जर का 22 वर्षापूर्वीची मैत्री आहे तर ही मैत्री मला आता बाहेर आणलेच पाहिजे. आणि इकडे आता मी सांगते आहे प्रतिमाला की मला ना अर्जुन सायलीला भेटायचंय. अर्जुन सायलीला भेटून आता त्यांना मला काही सांगायचंय. प्रतिमा म्हणते, काय सांगणार आहेस तू? ती सांगते की मी फक्त त्यांनाच सांगेन आणि अर्जुन सायलीला सांगण्याच आहे. प्रेक्षकांनो, ती ज्या वेळेला बाहेर आता पडलेली आहे आणि त्याच वेळेला खूप मोठं सत्य पुढे येत इकडे. तोपर्यंत साक्षीने आता इकडे सारखा त्या नंबरला कॉल केल्यावरती फायनली तिला समजलेलं आहे की अण्णा सुखरूप आहेत आणि लवकरच अण्णा आता परत येणार आहेत. हे समजल्यावरती ती त्या माणसाला सांगते, पण मग मला कॉल कोणी केला होता या सगळ्याचा यावरती तो सांगतो. कॉल करणारी व्यक्ती आता प्रिया आहे यावरती ती म्हणते, म्हणजे प्रियाला समजले मी जिवंत आहे. तिला धक्काच बसला यावरती. तो म्हणतो, हो पण महिपत शेठने तिच्यासोबत काहीतरी डील केले आणि ती डील काय आहे हे आता महिपत शेठ आले ना कीच तुम्हाला समजेल. असं म्हटल्यावरती तो आता इकडे लगेचच सुमनच म्हणणं ऐकून प्रतिमाने तिला अर्जुन सायलीला आपल्या घरी बोलावल्या. आपल्या घरी बोलावल्यावरती ती सांगते की सुमनला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यानंतर मग सुमन सांगायला लागते सगळी कर्मकहाणी महिपत आणि यांचे संबंध आहेत. आणि त्याचबरोबर महिपतने या सगळ्यामध्ये आता त्यांना पूर्णपणे म्हणजे आधीपासून मदत केलेली आहे. आणि मला तर असा शंका आहे की ही सुपारी सुद्धा आता महिपतला यांनीच दिले. प्रेक्षकांनो, त्यावेळेला सायली सांगते की यापेक्षा भयंकर गोष्ट आम्हाला पळालेली आणि ती म्हणजे की या सगळ्यामध्ये साठीदार प्रिया सुद्धा आहे. आणि त्याच वेळेला प्रिया महिपतला जाऊन भेटते. त्यावर ती मग आता इकडे सांगायला लागतात अर्जुन, पण तसं बघायला गेलं प्रॅक्टिकली तर आता एक गोष्ट आपल्याला कळत नाहीये की म्हणजे या आधीमध्ये तन्वीचा काय संबंध. तन्वीचा तर अपघात झाला होता ना, अर्जुन म्हणतो. तेच तर सत्य शोधायचं आपल्याला. असं म्हणत आता मात्र खूप मोठा गाजप झालाय. एकाच वेळेला गुंतागुंत. आणि त्याच महिपतने नागराजला आता सांगितलंय की या प्रियाला कळालेलं आहे की माझी मुलगी जिवंत आहे आणि ती बोलते की मी तुमची मदत करेन. नागराज शेठ तुमच्यावरती डाव उलटवायला ती निघालेली आहे आणि जर हा डाव तुम्हाला तिच्यावरती उलटवायचा असेल तर ती तन्वी नाही, हे जाऊन तिकडे तुम्हाला फोडावंच लागेल. प्रेक्षकांनो, एक एक करत मालिका खूपच रंजक वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आणि आता इकडे एकाच वेळेला नागराज निघालाय प्रियाच्या सत्य सांगायला. पण नागराजा सत्य सुमनने सांगितलंय अनेक गोष्टी आणि अनेक घडामोडी आता इकडे होताना आपल्याला दिसत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या मधून सगळं सत्य कसं उलगडणार किंवा आता या सगळ्या घडामोडींच्या मधून प्रिया, नागराज, महिपत यांच्या सत्य कसा बाहेर येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.